रात्रीची वेळ होती. एक चारचाकी गाडी सुसाट जंगलाच्या दिशेने जात होती. जणू त्यांच्या मागे पोलीसच लागले असावेत. जंगलातील त्या वेड्यावाकड्या वळणांचाही त्या गाडीच्या वेगावर मात्र काहीच फरक जाणवत नव्हता. ती शक्य होईल तितक्या वेगाने जात होती. ती गाडी एका जुन्या नदीच्या पुलावर येऊन पोहोचली आणि अचानक त्या गाडीने ब्रेक मारला. गाडीतून एक 25-30 वर्षांची तरुणी आणि साधारण तितक्याच वर्षांचा तरुण बाहेर आला. त्यांनी गाडीतून एक चादरीत बांधलेल्या पोत्यासारखं काहीतरी बाहेर काढलं. गाडीचा ड्रायव्हर हे सगळं बघत होता. काहीसा अस्वस्थ तो आपल्या कपाळावरचा घाम फुसत होता. बाहेर त्या तरुणांनी ते पोतं खाली नदीत टाकलं. तसा पाण्याचा जोरात आवाज आला. त्या तरुणांचे कपडे या रात्रीच्या थंडीतही घामाने भिजले होते. पाण्याच्या झालेल्या आवाजाने ते जरा अजूनच घाबरले होते. चारही बाजूला कोणी आपल्याला पाहिले तर नाही ना याची खात्री त्यांनी केली आणि ते लगेच गाडीत बसले. ज्या वेगाने ती गाडी आली होती त्याच वेगाने ती निघूनही गेली. पुलाखालील नदीत पाणी होतं, पण पाण्याचा वेग आणि पाण्याची मात्रा इतकी नव्हती की ते पोतं लगेच पाण्याबरोबर वाहून जाईल. ते पोतं पाण्याबरोबर काहीसं घरंगळत पुढे गेलं, पण थोड्या अंतरावर जाऊनच थांबलं. पोतं कसलं, गुटाळलेली चादरच होती ती. किती वेळ तशीच राहणार. तिची गाठ सुटली तसा त्या पोत्यातून एक हात बाहेर पडला. या गोष्टीत काही किळसवाण्या घटनांचा उल्लेख केला आहे, त्यामुळे अगदीच लहान वयोगटातील मुलांनी ही गोष्ट पाहू नये ही नम्र विनंती. रात्र बरीच झाली होती. नयन आणि विशाल बाईकवरून येत होते. रात्रीचं थंड वातावरण आणि त्यात त्यांच्या रंगलेल्या गप्पा. ते दोघेही त्या पुलाजवळ पोहोचले तशी अचानक त्यांची बाईक बंद पडली. भेंडी, आता हिला काय झालं? नयन रागातच म्हणाला. राग का नाही येणार? आजच नवी कोरी बाईक घेतली होती त्याने. तसं बाईकमधलं त्यांना फार काहीसं माहीतही नव्हतं. दोघेही खाली उतरले. वैतागले होते ते. काय करावं सुचत नव्हतं. रस्त्यावर अजून कोणी दिसतही नव्हतं. मोबाईल होता, पण फोन करून इतक्या रात्री लगेच मदत मिळेल असं जवळही कोणी राहत नव्हतं. कसं असेल म्हणा, जंगलातील रस्ता होता तो. नवीन बाईक घेतल्याच्या आनंदात संध्याकाळपासून ते बाईकवरच होते. बाईकवरून उतरल्यावर मात्र त्यांना दिवसभरचा थकवा जाणवू लागला. तसा विशाल पुलावरून थोडं मागे जाऊन नदी किनारी आला. पाण्यात हातपाय धुवून त्याने नयनलाही बोलावले. नयनही नदीत हातपाय धुवू लागला. तसं त्यांना चादरीत काहीतरी गुंडाळलेलं दिसलं. नयन पुढे गेला तसा चादरीतून बाहेर पडलेला हात त्याला दिसला. नयनची बोबडीच वळाली. त्याला काय बोलावं सुचतच नव्हतं. विशालला हाक मारायची होती, पण आवाज फुटतच नव्हता. तसा पूर्ण जोर लावून नयनने विशालला हाक मारली. विशाल तिथे आला. दोघेही थरथरू लागले. त्यांचे हातपाय गार पडले. पोलिसांना फोन करूयात का? विशालने नयनला विचारले. हड, भेंडी, यात आपण गुंतलो तर? भेंडी, पळ इथून. अरे, आपण आधीच यात अडकलो आहोत. आणि पळणार कुठे? बाईक तर तुला इथेच सोडून जावी लागणार ना, मग तू अडकणारच. विशालने नयनची समजूत काढली. दोघांनी एकमताने पोलिसांना फोन लावायचं ठरवलं. तसा नयनने पोलिसांना फोन लावला.
खरी घटना आणि ठिकाण त्यांनी सांगितलं. दोघेही पुलावर येरझाऱ्या घालत होते. का कुणास ठाऊक नयनच्या डोक्यात अचानक बाईक चालू करण्याचा विचार आला. तसा तो बाईकवर बसला आणि काय आश्चर्य, पहिल्याच प्रयत्नात बाईक स्टार्ट झाली. मग हे दोघे कशाला तिथे थांबतील? दोघेही तिथून निघाले. म्हणतात ना, काही वेळा नियती, अदृश्य शक्ती आपल्याकडून काही कार्य करवून घेते. ते कसे घडले, का घडले याची उत्तरे त्यावेळी कोणाकडेच नसतात. तशातलाच हा प्रकार म्हणावा लागेल. थोड्याच वेळात तिथे पोलीस आले. त्यांनी ते प्रेत पाहिलं. साधारण 25 वर्षाची ती तरुणी होती. तिच्या अंगावर त्या चादरीशिवाय कुठलेही कपडे नव्हते. अंगावर जागोजागी मारहाणीच्या खुणा होत्या. तिच्या गळ्यावर दोरीचे निशाण होते. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार तिची गळा दोरीने दाबून हत्या केली असावी. पोलिसांनी लगेच ॲम्ब्युलन्स बोलावली आणि ते प्रेत पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्याचे आदेश केले. 15-20 मिनिटांतच ॲम्ब्युलन्स तिथे आली. गाडीच्या पाठून एक सखाराम नावाचा 30-35 वर्षाचा आणि ड्रायव्हरच्या बाजूला बसलेला असे 2 सेवक खाली उतरले. त्यांनी ते प्रेत गाडीत चढवले. ती चादर वेगळ्या पिशवीत पॅक केली आणि त्या तरुणीच्या प्रेतावर नवीन चादर चढवली. ते करत असताना सखाराम त्या प्रेताच्या शरीराकडे एका जनावराच्या नजरेने एकटक पाहत होता. सखाराम प्रेताच्या शेजारी बसला आणि दुसरा सेवक ड्रायव्हरच्या बाजूला. पागुल बुवा, पागुल बुवा. गाडी शवविच्छेदन गृहाच्या दिशेने निघाली. सखाराम पाठी प्रेताच्या बाजूला एकटाच होता. गाडीच्या कोपऱ्यात एका बाजूला अर्धी भरलेली दारूची बाटली होती. सखारामने आधीच येताना ती अर्धी खाली केली होती. त्याच्या चेहऱ्यावर ते दिसतच होतं. बाकीची बाटलीही त्याने गटागटा पिऊन खाली केली. 5 मिनिटे त्या प्रेताच्या चेहऱ्याकडे तो बघतच राहिला. इतकी सुंदर आणि वर्णाने गोरी मुलगी त्याने आयुष्यात पहिल्यांदा पाहिली होती. तो त्या नादात हेही विसरून गेला की ते एक प्रेत होतं, निर्जीव. सखारामने अलगद त्या प्रेतावरची चादर बाजूला केली आणि त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य निर्माण झालं. 20 मिनिटातच गाडी हॉस्पिटलमध्ये पोहोचली. सखारामला ते प्रेत एका रूममध्ये ठेवायला सांगितलं गेलं. त्याचं हे नेहमीचंच काम होतं. त्या खोलीत गारठवून ठेवणारी थंडी होती. त्याची नशा अजूनही उतरली नव्हती. तो ते प्रेत घेऊन एकटा त्या खोलीत गेला. त्याच्या तोंडावर एक राक्षसी हास्य होतं. त्याने तिच्या बर्फासारख्या गालावरून एकदा शेवटचा हात फिरवला. काय मजा आली राव. इतक्यात तिने आपले डोळे उघडले. ते पांढरे शुभ्र होते. आतील काळी बुबुळे कुठे गायबच होती. सखारामचा तिच्या गालावरचा हात तिने तिच्या उजव्या हाताने पकडला. सखारामची दारू एका फटक्यात उतरली. त्याचं तोंड भीतीने उघडलं गेलं. काही कळायच्या आतच सखारामच्या उघड्या तोंडात तिने तिच्या डाव्या हाताची बोटं घातली. तिने त्याचा जबडा त्या हाताने आवळला होता, तर उजव्या हाताने तिने त्याचा हात त्याच्या मनगटापासून वाकडा केला. कटकट आवाजात तो उलटा होऊन तुटला होता. पण तिचा एक हात
अजूनही त्याच्या तोंडात असल्याने तो जोरात ओरडूही शकत नव्हता. ती स्ट्रेचरवरून उठून खाली उभी राहिली. त्याचा मोडका हात सोडून उजव्याच हाताने तिने त्याच्या डोक्यावर जोर दिला आणि सखारामचा जबडा तिच्या डाव्या हातात आला. सखाराम खाली कोसळला. त्याच क्षणाला तीही त्याच्या बाजूला कोसळली. दुसऱ्या दिवशी ही बातमी साऱ्या टीव्ही चॅनलवर झळकत होती. सखारामचा क्रूरपणे झालेला खून. खुनाचं कारण अजूनही समजलं नाही. त्या मुलीच्या खुनाचा आणि सखारामच्या खुनाचा काही संबंध आहे का? पण आता अशा अजून खूप बातम्या टीव्ही चॅनलवर झळकणार होत्या आणि हे कोणालाच माहीत नव्हतं. संध्याकाळचे काहीसे 6 वाजले असतील. एक टॅक्सी एका बंगल्याजवळ येऊन थांबली. टॅक्सीमधून एक साधारण 27 वर्षाची मुलगी आणि सोबत 31 वर्षाचा तरुण बाहेर आले. दमलेल्या त्या तरुणाने टॅक्सीमधून बाहेर काढलेल्या बॅगा बंगल्याच्या गेटपाशी आपटल्या. आपल्या खिशातून चावी काढून त्याने त्या बंगल्याचा गेट उघडला आणि त्यांनी बंगल्याच्या आवारात प्रवेश केला. तसा गार वारा त्यांच्या अंगावर शहारे आणून गेला. दोघांनी एकमेकांकडे पाहिले. तो तरुण बंगल्याच्या दारापाशी आला. हातातील चावीने त्याने बंगल्याचा दरवाजा एखाद्या हॉरर मूव्हीप्रमाणे करकर अशा आवाजात उघडला. त्या तरुणाने आपला उजवा पाय बंगल्याच्या आत ठेवला. इतक्यात त्याच्या कानाच्या एकदम जवळून एका मुलीचा आवाज आला, राकेश. हां, काय ग वेदिका? त्या तरुणाने पाठी वळून विचारले. ती तरुणी तर अजूनही गेटवरच उभी होती. गेटजवळच्या मोठ्या वडाच्या झाडाजवळ एकटक बघत. मग ही हाक कोणी मारली? तो तरुण विचार करू लागला. कदाचित हा आपल्याला झालेला भास असेल. तो त्या तरुणीकडे गेला. तिला विचारले, काय ग, एकटं कशी काय पाहतेस? तिने नकारार्थी मान हलवली आणि त्यांनी बंगल्याच्या आत प्रवेश केला. तो बंगला शहरापासून फारच दूर होता. माणूस हा प्राणी तिथे क्वचितच दिसत असावा. बंगला तसा बाहेरून दिसायला ठीकठाक होता. 30-40 वर्ष जुना असेल, पण आतून मात्र खूप साफसफाई करावी लागणार होती. कदाचित 1-2 वर्ष तो असाच बंद होता. आजूबाजूच्या परिसरात रान असल्याने घरातही वेगवेगळ्या कीटकांचे वास्तव्य होतेच. राकेश आणि वेदिका पती पत्नी होते. साधारण 2 वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांची आर्थिक परिस्थिती तशी चांगली नव्हतीच. दोघेही दिसायला चांगले होते, स्वभावही चांगला. पण एका वनरूम किचनमध्ये आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहणं वेदिकाला कधीच पसंत नव्हतं. त्यामुळे त्यांच्यात नेहमीच भांडणे होत. वेदिकाने तर राकेशशी बोलणंही सोडलं होतं. म्हणून राकेशने हा बंगला 50,000 रुपयात 6 महिन्यांसाठी भाड्याने घेतला होता. किमान या 6 महिन्यांतरी त्यांचे संबंध चांगले होतील हा त्यामागचा राकेशचा मूळ हेतू होता. पण हा हेतू कितपत योग्य हे मात्र येणारा काळच ठरवणार होता. दोघेही सामानाची आवरावर करू लागले. बंगल्याला खाली एक मोठा हॉल, एक किचन, एक मोठी बेडरूम आणि एक मोठा कॉमन टॉयलेट बाथरूम होता. वरच्या मजल्यावर एक छोटा बेडरूम आणि बेडला जोडलेला टॉयलेट बाथरूम. बाजूला अजून एक रूम, पण त्यात जुनं सामान, फर्निचर असल्याने बंद होतं.
बंगल्याच्या खाली एक तळघरही होतं. तेही कुलूप लावून बंद केलेलं होतं. रात्रीचे आता 10 वाजले होते. एवढ्यात फक्त हॉल आणि वरचा बेडरूम साफ करून झाला होता. वेदिका फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली. अंघोळ आटोपून टॉवेल गुंडाळून बाथरूममधील आरशासमोर ती आपले केस पुसू लागली. भांडणात फुकट गेलेली 2 वर्षे ती आठवू लागली. पागुलबुवा, पागुलबुवा. ती आरशात एकटक बघत होती. इतक्यात तिला तिच्या मागे कसला तरी आवाज आला. तिने पाठी वळून पाहिले. पाठी कोणीच नव्हतं. तिने वळून आरशात पाहिलं. तिची नजर तिच्याच चेहऱ्याकडे वळली. कदाचित राकेश बाहेर काहीतरी काम करत असेल. तिने स्वतःची समजूत काढली. तिने पाहिलं आरशावर कसला तरी डाग होता. तिने समोरच्याच बेसिनचा नळ उघडला. हातात थोडं पाणी घेऊन आरशावर लावलं. पुन्हा थोडं पाणी घेऊन आरशावर लावणार. तोच आरशावरून पाण्याच्या लाल रंगाच्या धारा वाहत होत्या. तिने बेसिनमध्ये पाहिलं. ती पूर्ण रक्ताने भरली होती. तिने स्वतःचे हात पाहिले. हातालाही रक्त लागले होते. ती जोरात किंचाळली. तिची नजर समोर आरशाकडे वळली. आरशात एक मुलगी होती. काळे कुट्ट विस्कटलेले केस, पांढरे शुभ्र डोळे. तिला एखाद्या काळ्या सावली किंवा दाट धुराप्रमाणे छटा होती. ती तशीच धावत बाथरूम बाहेर बेडरूममध्ये आली आणि ती राकेशला येऊन बिलगली. तिथे याच क्षणाची राकेश आतुरतेने वाट बघत होता. कितीतरी दिवसांनी ती राकेशच्या मिठीत होती. त्याने तिची मिठी घट्ट केली आणि तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवू लागला. तिचे वाढलेले हृदयाचे ठोके त्याला जाणवू लागले. त्याने विचारलं, काय ग, काय झालं? मला खूप भीती वाटते. मी आतमध्ये एका मुलीचं भूत पाहिलं. आतमध्ये रक्त आहे. आरशावर रक्त, बेसिनमध्ये रक्त. राकेशने त्याची मिठी सैल केली. तो बाथरूममध्ये गेला. सगळीकडे पाहिलं. रक्ताचा तिथे एकही थेंब नव्हता. तो बाहेर आला. माझ्या हातावरही रक्त आहे, वेदिका राकेशला म्हणाली. राकेशने तिच्या हाताकडे एकदा पाहिलं आणि रागातच तो म्हणाला, तुला वेडबीड लागला आहे का? हे ऐकताच वेदिकाने आपल्या हाताकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तुला काही सांगणं हीच माझी चूक. तू का माझं काही ऐकशील? मी कोण तुझी? मला इथे राहायचंच नाही. मी उद्या सकाळीच इथून निघून जाणार. तुला काय करायचे ते कर इथे. आता बेडरूममधून बाहेर जा. मला कपडे बदलू दे. आता वाद वाढवण्यात काहीच अर्थ नव्हता हे राकेशने ओळखले होते. तो गपचूप बेडरूममधून बाहेर खाली हॉलमध्ये आला. तोही विचारात पडला होता, ही अशी का वागली? हिच्यासाठी मी एवढं केलं आणि हिचं हे काय चाललं आहे? त्याला काहीच कळत नव्हतं. हिची समजूत कशी घालावी, तिची माफी कशी आणि का मागावी, तो विचार करू लागला. तेवढ्यात जोरात आवाज आला. राकेश थोडा दचकलाच. त्याला वेदिकाचे सगळे शब्द आठवले. त्याने बंगल्याच्या दरवाजाकडे पाहिले, पण आवाज तिथून येत नव्हता. त्याला काहीच कळलं नाही. तो पुन्हा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागला, पण तो आवाज काही त्याला पुन्हा आला नाही. त्याला त्याच्या मागे हालचाल जाणवली. त्याने झटकन मागे वळून पाहिले. मागे काहीच नव्हतं. तिथे अचानक अपेक्षेपेक्षा जास्तच शांतता त्याला जाणवू लागली. कोणीतरी त्याला सतत पाहत आहे असा भास होऊ लागला.
नाही, हे सारे मनाचेच खेळ आहेत, असे म्हणून तो थोड्या वेळाने वर बेडरूममध्ये गेला. वेदिका पलंगाच्या एका बाजूला झोपली होती. हा तिच्या बाजूला पलंगावर बसला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून बोलला, सॉरी वेदू. तिने खांद्यावरचा त्याचा हात झटकला. राकेशनेही काहीही न बोलता दिवा मालवला. रात्रीचे साधारण 3 वाजले होते. पुन्हा एकदा जोरजोरात आवाज येऊ लागला, जसं कोणीतरी दरवाजावर जोरजोरात मुटके मारत आहे. वेदिका झोपेतून उठली. पुन्हा तोच आवाज कुठून येतो हे जाणून घ्यायचंही होतं आणि राकेशला झोपेतून उठवायचंही नव्हतं. पण एकटीने तिथे जायचं कसं? वेदिकाला काहीच कळत नव्हतं. पण तिने धाडस करायचं ठरवलं. ती अलगद पलंगावरून उठली आणि बेडरूमच्या बाहेर खाली हॉलमध्ये आवाजाच्या दिशेने जाऊ लागली. पुन्हा एकदा तोच आवाज. वेदिकाने हॉलची लाईट चालू केली. कोण आहे तिकडे? ती दरवाजाच्या दिशेने बघू लागली. पुन्हा एकदा तोच आवाज. पण यावेळी वेदिकाला आवाजाची खरी दिशा कळली. आवाज तळघरातून येत होता. ती घाबरली. पण खरं काय आहे हे तिला राकेशला दाखवून द्यायचं होतं. म्हणून तिने हे धाडस करायचंच असा निर्णय घेतला. ती तळघराच्या दिशेने निघाली. तिथे लाईटीचा कुठे पत्ताच नव्हता. तरीही ती तळघराच्या दिशेने गेली. ती तळघराच्या पायऱ्या उतरू लागली. तोच तिला कुबट आणि कुजलेला वास येऊ लागला. वेदू, ए वेदू, कुठे आहेस? सकाळचे 8 वाजले होते. राकेश झोपेतून जागा झाला होता. त्याची शोधाशोध चालू झाली होती. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, अर्धा तास होऊन गेला. पूर्ण घर शोधून झालं. एव्हाना राकेशला कालचे वेदिकाचे शब्द आठवू लागले. मला इथे राहायचंच नाही. मी उद्या सकाळीच इथून निघून जाणार. तुला काय करायचे ते कर इथे. ती खरंच मला एकट्याला सोडून मला न सांगता गेली असेल का? त्याचं मन अजूनही हे मानायला तयार नव्हतं. या बंगल्याच्या सगळ्या खोल्या शोधून झाल्या. मग ही गेली कुठे? बंगल्याच्या बाहेर कुठे? राकेश अर्धा 1 तास बंगल्याबाहेरही शोधून आला. शेवटी कपाळाला हात लावून तो हॉलमध्ये बसला. त्याला बंगल्याच्या तळघराचा विचार आला. अपेक्षा तर कमीच होत्या, पण तिथे शोधलं नाही असं व्हायला नको म्हणून त्याने मोबाईलची टॉर्च चालू केली आणि तळघराच्या पायऱ्या उतरू लागला. त्यालाही तिथे तोच कुबट आणि कुजलेला वास तीव्र स्वरूपात येऊ लागला. पण नाकावर हात ठेवून तो तसाच पायऱ्या उतरू लागला. तो शेवटच्या पायरीवर स्तब्ध उभा राहिला. तो खूप घाबरला होता. त्याच्या डोळ्यासमोरचे दृश्य त्याला हादरवून सोडणारे होते. वेदिका तिथल्या बंद खोलीच्या बाहेर दरवाजाजवळ बसली होती. तिचे डोळे उघडेच होते. तिच्या अंगावर 3-4 झुरळं आरामात वावरत होती. शिवाय तो कुजलेला सहन न होणारा वास तो होताच. पण हिला मात्र त्याचं काहीच वाटत नव्हतं. दोन्ही पायांना हाताने घडी घातली होती आणि दोन्ही ढोपरांवर अशी स्वतःची हनुवटी टेकवली होती. ती शून्यातच टक लावून बघत होती, स्वतःच्याच विचारांत हरवलेली. तिची ही अवस्था पाहून राकेश थोडा घाबरलाच. तिला काय आणि कसं बोलावं त्याला काहीच सुचत नव्हतं. वेदू, तू ठीक आहेस ना? राकेशने तिला विचारून पाहिलं, पण तिने यावर काहीच उत्तर दिलं नाही. बागुल बुवा.
राकेश तिला उचलून घेऊन वर बेडरूममध्ये आला. तिला पलंगावर बसवलं. तिचे डोळे लाल झाले होते, थोडे सुजलेही होते. केस पूर्ण विस्कटलेले होते. डॉक्टरला बोलावू का? नाही. इतका वेळ शांत बसलेल्या वेदिकाने झटकन उत्तर दिले, तू जरा आंघोळ करून फ्रेश होतेस का? तोपर्यंत मी नाश्त्याचं बघतो. वेदिका टॉवेल घेऊन बाथरूममध्ये गेली. इकडे हा खाली किचनमध्ये तिच्या काळजीत, तिच्या विचारातच नाश्ता करू लागला. जवळजवळ अर्ध्या पाऊण तासात राकेशने नाश्ता तयार केला. तो वर बेडरूममध्ये गेला. अपेक्षेप्रमाणे एवढ्यात वेदिका तयार होऊन बसली असेल ह्याच विचारात राकेशने बेडरूमचा दरवाजा उघडला, तर वेदिकाचा कुठेच पत्ता नव्हता. तो परत हॉलच्या दिशेने निघणार, पण तेवढ्यातच त्याची पावलं जागीच थांबली. तो पाठी वळला आणि त्याने बाथरूमचा दरवाजा उघडला. पाहतो तर काय, ही पाण्याने भरलेल्या टबमध्ये कपड्यांसकट बसलेली. थंडीने ती कापत होती. इतका वेळ ही इथेच बसली होती. ह्याने लगेच तिला बाहेर काढलं, तिच्या भोवती टॉवेल गुंडाळलं आणि तो तिला बेडरूममध्ये घेऊन आला. तिला चहा नाश्ता दिला, पण ती त्याकडे बघतही नव्हती. थोडा वेळ विचार करून राकेश तिला म्हणाला, बरं बाई, आपण इथून आजच निघून जाऊ. मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही. वेदिका जोरात ओरडली. वेदिकाचे डोळे आता अजूनच मोठे आणि भीतीदायक दिसत होते. तिच्या मानेवरची शीरही आता सुजली होती. ती रागात होती. राकेश मनातून घाबरलाच होता. तो म्हणाला, मग अजून तुला काय सांगू? मी तुला इथे आणलं कारण आपल्याला थोडा एकांत मिळेल. आपण मनमोकळं आयुष्य जगू शकू. पण तू सांगशील ते मी करीन, पण मला इथून बाहेर जायचं नाही. मी हा बंगला सोडून आता कुठेही जाणार नाही. राकेशचं बोलणं मध्येच तोडून वेदिका अचानकच रडत बोलू लागली. थोडा वेळ शांत राहून राकेश बोलला, ठीक आहे. तशी वेदिका लहान मुलीसारखी जोरजोरात हसू लागली. तिने पटापट नाश्ता करायला सुरुवात केली. ती 2 हातांनी अधाशासारखं खात होती. दुपार झाली. दुपारचं जेवण वेदिकानेच केलं. आता ती खूप खुश वाटत होती. पण राकेश मात्र अजूनही तिच्याच काळजीत होता. जेवण आटोपल्यावर राकेश आजूबाजूला कोणी राहतं का, अडल्या पडल्या कोणी मदतीला मिळेल का, हे शोधायला म्हणून बंगल्याबाहेर पडला. बंगल्याच्या दाराबाहेर येताच त्याला गेटच्या आत बंगल्याच्या आवारात असलेल्या जुन्या वडाच्या झाडावर हालचाल जाणवली. झाडाच्या पारंब्याही वाऱ्याबरोबर हलत होत्या. ते झाड तसं थोडं भयानकच दिसत होतं. तो त्या झाडाजवळ गेला. झाडाच्या खोडावर खूप ओरखडे, खुणा होत्या, पण त्या नैसर्गिक वाटत नव्हत्या. या गोष्टीचा जास्त विचार न करता हा गेट बाहेर पडला. काही 15-20 मिनिटं चालल्यावर त्याला एक स्मशान दिसलं. तो स्मशानाच्या लाकडी कुंपणातूनच आत वाकून बघू लागला. तेवढ्यात त्याच्या पाठीवर एक हात पडला. काय पोरा, काही हवं आहे का? तो आवाज जड होता. राकेशने पाठी वळून पाहिले. शरीराने काटकळ, पण तरीही धडधाकट. कपाळावर, अंगावर राख फासलेला, दात संपूर्ण किडलेले आणि काळे पडलेला तो, थोडासा रागीट, दाट दाढी-मिशी आणि केस वाढवलेला सावळ्या रंगाचा एक वयोवृद्ध होता. त्या अनपेक्षित आवाजाने राकेश थोडा घाबरलाच होता. काय बोलावं हे त्याला सुचत नव्हतं. 2-3 सेकंद डोळे बंद करून, स्वतःला शांत करून राकेश बोलला, काका, इथे कुठे जवळ मानवी वस्ती आहे का? तो गृहस्थ हसला. त्याच्या हसण्यातही थोडा गूढपणा दिसत होता. स्मशानात कुठे आली मानवी वस्ती? इथे फक्त भूतांचे राज्य. ह्याच्याशी बोलण्यात काही अर्थच नाही हे राकेशने जाणले आणि तो 4 पावले पुढे गेला. तोच त्याला त्या म्हाताऱ्याचा आवाज आला. तुला जर कुठे भूत, आत्मा, पिशाच्च दिसलं किंवा तुला जाणवलं
की कोणीतरी कोणाला तरी झपाटलं आहे, तर माझ्याकडे ये, माझ्याकडे सगळ्याचा तोडगा आहे. त्याचे हे शब्द ऐकताच राकेशने एकदा त्याच्याकडे वळून पाहिले. तो जोरजोरात हसत स्मशानात जात होता. राकेशने नकारार्थी डोकं झटकलं. काय एक एक माणसं असतात ना, असे म्हणत तो पुढे निघाला. थोडं इकडे तिकडे भटकून झाल्यावर त्याने सरळ घरचा रस्ता धरला. येताना पुन्हा ते स्मशान वाटेत लागलेच. तो म्हातारा आतमध्येच होता. राकेशने त्याच्याकडे हळूच पाहिले. तोही राकेशकडे पाहत हळूच हसला आणि दुसऱ्याच क्षणाला गंभीर नजरेने त्याच्याकडे पाहू लागला. घरी येईपर्यंत संध्याकाळ झाली होती. बंगल्याचा बाहेरचा गेट उघडताच थोडी भीती त्याच्या मनात आलीच. वडाच्या झाडावर अचानक पुन्हा आवाज होऊ लागला. झाडाच्या फांद्या जोर जोरात हलू लागल्या. मरणाआधी पक्षी तडफडावा तसा हा अनुभव होता. आधीच घाबरलेल्या राकेशने तिथे दुर्लक्ष केलं. त्याने बंगल्यात डुप्लिकेट चावीने आत प्रवेश केला. आत शिरल्यावर त्याला आधी वेदिकाचा विचार आला. ती कुठे असेल, कशी असेल, परत काही वेडंवाकडं तर बोलणार नाही ना, हे विचार त्याच्या मनात फिरत होते. राकेशने बेडरूममध्ये प्रवेश केला आणि त्याला एक आश्चर्याचा धक्काच बसला. पण तो यावेळी सुखद धक्का ठरला. वेदिका पलंगावर एखाद्या नवीन नवरीप्रमाणे सजून बसली होती. आधीच वर्णाने गोरी, त्यात तिने खूप सारा मेकअप केला होता. लाल भडक साडी, हिरव्या बांगड्या, ती फारच सुंदर दिसत होती. ती पलंगावरून उठली. तिने बेडरूमचा दरवाजा लावला. घरात त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हते, पण वेदिका त्यांना कोणी बघू नये याची खात्री करत होती. तिने राकेशचा हात पकडून त्याला पलंगावर बसवले. एकदा स्वतःचे डोळे बंद केले आणि पुन्हा उघडले. तिचे डोळे पाणावलेले होते. तिने हळूवार एका हाताने तिच्या साडीचा पदर खाली पाडला. तशी राकेशची नजर तिच्या सौंदर्याचा वेध घेऊ लागली. ती तिच्या ब्लाऊजची बटणे उघडू लागली. अर्धा एक तास होऊन गेला. आता रात्र झाली होती. ते दोघे अजूनही पलंगावरच होते. त्यांनी स्वतःला एकाच चादरीत झाकले होते. वेदिका अचानक राकेशला म्हणाली, आता आपण हा बंगला सोडून तर जाणार नाही ना? वेदिकाने हा प्रश्न नक्की का विचारला हे राकेशला कळतच नव्हते. मी तुला सगळं सुख देईन, तू याआधी कधीही न उपभोगलेलं, पण आपण इथेच राहू कायमचे. 6 महिन्यांनी त्यांना परत जायचे होते खरे, पण त्या गोष्टीची तिला आत्ताच आठवण करून देणे हे राकेशच्या मनाला पटत नव्हतं. त्याने होकारार्थी मान हलवली. रात्रीचं जेवण आटोपलं आणि पुन्हा एक अविस्मरणीय क्षण वेदिकाने राकेशला दिला. ते दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपले होते. कोणाच्या तरी रडण्याच्या आवाजाने राकेशला पागुल बुवा, पागुल बुवा. कोणाच्या तरी रडण्याच्या आवाजाने राकेशला जाग आली. घड्याळात रात्रीचे साधारण 3 वाजले होते. राकेशने आजूबाजूला पाहिले. वेदिका बेडरूममध्ये नव्हती. राकेशने पटकन आपले कपडे चढवले. तो हळूच हॉलमध्ये आला. रडण्याचा आवाज अजूनच मोठा येत होता आणि तो तळघरातून येत होता. राकेश हळूहळू तळघराच्या पायऱ्या उतरू लागला. तेवढ्यात त्याच्या कानावर काही शब्द पडले. मला माफ कर, मला माफ कर, मी फक्त तुझीच आहे. माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. त्या कुत्र्याला माझं शरीर हवं होतं, नाहीतर तो हरामी मला बंगल्याबाहेर घेऊन जाणार होता.
त्या भेकडाला मला सगळं सुख द्यावंच लागणार. इतक्यात राकेशचा पाय पायरीवरून घसरला. त्याची आणि वेदिकाची नजरानजर झाली. तिचे डोळे मोठे झाले होते, पूर्ण उघडलेले. तिच्या अश्रूंनी तिच्या डोळ्यातील काजळ गालापर्यंत आलं होतं. केस विस्कटलेले, डोक्यावरचं कुंकू पुसलेलं आणि त्याच अवस्थेत दोन्ही पाय हातांच्या घडीत पकडून बसलेली ती राकेशकडे बघत तिथून उठून काहीही न बोलता सरळवर बेडरूमकडे गेली. राकेश पूर्णपणे सुन्न पडला होता. वेदिका त्याच्या बाजूने जाताच त्याच्या शरीरात भीतीची लहर गेली. त्याचे अंग शहारले. एखादा विजेचा प्रवाह शरीरातून जावा असा तो अनुभव होता. वेदिका आणि असल्या घाणेरड्या शिव्या. आम्ही कितीही भांडलो तरीही कोणीही आजवर शिव्यांचा वापर केला नव्हता. तिची इच्छाच नव्हती तर तिने या गोष्टीत पुढाकार का घेतला? राकेशला काहीच सुचत नव्हतं. ती मुळात बोलत कोणाशी होती? ही त्यांची बंगल्यातील फक्त दुसरी रात्र होती आणि त्या दोन्ही रात्री वेदिकाने इथे घालवल्या होत्या, तळघरात, या बंद दाराशेजारी. पण का? राकेशच्या मनात प्रश्नांचा भडीमार होता. त्याला काय करावं आणि काय नाही हे कळतच नव्हतं. तो तळघरातून निघाला. तो इकडे तिकडे वेदिकाचा वेध घेत बेडरूमकडे आला तर वेदिका डोळे उघडे ठेवूनच पलंगावर झोपली होती. राकेशने तिच्याकडे पाहिले. ती एखाद्या प्राण्याप्रमाणे जोरजोरात श्वास घेत होती. राकेशला कळून चुकलं होतं, हा काहीतरी वेगळाच प्रकार आहे. राकेशला काय बोलावं समजतच नव्हतं. त्याने बेडरूमला आतून कुलूप लावलं, लाईट बंद केली आणि वेदिकाच्या बाजूला येऊन झोपला. थोड्या वेळाने वेदिकाच्या जोरजोरात घेणाऱ्या श्वासाचं प्रमाण आता कमी झालं होतं आणि रात्री 4च्या सुमारास राकेशचा डोळा लागला. थोड्याच वेळात आवाज आला. त्या आवाजाने राकेश जागा झाला. त्याने लगेच लाईट लावली. पाहतो तर वेदिका बेडरूमच्या दारावर जोरजोरात मुटके मारत होती. पण राकेश जागा झालेला पाहताच ती गपचूप पलंगावर येऊन झोपली. रात्रीचे 4:30 झाले होते. राकेशला आता झोप येणारी नव्हती. तो पलंगा शेजारीच खुर्चीवर बसला. सकाळी 8च्या सुमारास त्याचा डोळा लागला. एक तरुणी विवस्त्र अवस्थेत होती. तिच्या अंगावर जागोजागी जखमा होत्या. जखमांतून रक्त वाहत होतं. असं वाटत होतं तिला कोणीतरी खूप मारहाण केली आहे. ती तरुणी अचानक राकेशच्या छातीवर बसली. तिने राकेशचा गळा पकडला आणि म्हणाली, माझं तुझ्याशी काहीही वैर नाही, पण मला या घरातून तू हाकलवलंस तर मग मी एकाएकाचे मुंडके पाडीन. राकेश झोपेतून जागा झाला. तो घाबरला होता. हे सगळं स्वप्न होतं? इतकं भयंकर? तो आठवू लागला, काल जे काही झालं तेही स्वप्नच तर नाही ना? पण हा विचार त्याच्या मनातच राहिला जेव्हा त्याने वेदिकाला पाहिले. तिचे डोळे रात्रीपासून अजूनही उघडेच होते. जेवढे उघडू शकतील तेवढ्या आकारात उघडलेले, लाल झालेले, केसही तसेच विस्कटलेले, कपाळावरचं कुंकू पुसलेलं. रात्री तळघरात रडल्यामुळे गालावरचे काजळाचे डागही तसेच होते. कालपासून जे काही बंगल्यात घडलं ते खरंच घडलं होतं आणि आपल्याला अजूनही मृत्यूशी झुंज द्यायची आहे याची राकेशला खात्री पटली. सकाळचे साधारण 10 वाजले होते. सकाळी पडलेल्या स्वप्नाने राकेश तसा घाबरलाच होता. त्यात वेदिकाचे उघडे डोळे. हिला काही झालं तर नाही ना? राकेशने त्याची नजर तिच्या छाती आणि पोटाकडे वळवली. तिचं शरीर श्वासाने हलत होतं, म्हणजे तिचा श्वास चालू होता. हे पाहून राकेशच्या जीवात जीव आला. तिला स्पर्श करायलाही याला आता भीती वाटत होती.
तो विचार करू लागला, त्या कालच्या म्हाताऱ्याला इथे बोलवायला हवं का? साल्या भेकडा, असला विचारही करू नकोस, नाहीतर एकाची लटकती मुंडकी तुला या बंगल्यात पाहायला मिळतील. वेदिका पलंगावरून खाली उतरली होती. तिचे परत जोरजोरात श्वास चालू झाले. राकेशला सकाळचं पडलेलं स्वप्न आठवलं. बोलण्याची तिची पद्धत, तेच शब्द. यामुळे राकेश थोडा हादरलाच. राकेशने आपली नजर खाली केली आणि तो तसाच उठून अंघोळीला गेला. कपडे काढून शॉवर खाली तो उभा होता. काय करावं आणि काय नाही त्याला काहीच सुचत नव्हतं. तो विचार करत होता. तेव्हा त्याच्या पाठी त्याला कसला तरी आवाज आला. त्याने वळून पाहिले तर वेदिका. तिने बाथरूमचा दरवाजा अलगद ढकलला. तिने त्या शॉवर खालीच स्वतःचेही कपडे काढले आणि राकेशला कडकडून मिठी मारली. आता दुपार झाली. वेदिका बेडरूममध्ये झोपली होती. 2 रात्री जागवून काढल्यानंतर ती या दुपारच्या शांततेत गाढ झोपली होती. झोपताना किती निरागस, लहान मुलीसारखी दिसत होती ती. पण ही वेळ हा विचार करण्याची मुळीच नव्हती. वेदिका झोपली आहे याच क्षणाचा फायदा घेऊन राकेश बंगल्याबाहेर पडला. वडाचं झाड आजही तसंच तडफडत होतं. एक वेळ असं वाटलं की ते आत्ताच चालायलाही लागेल. त्याने झटपट गेट उघडला आणि तो धावत थेट स्मशानाजवळ आला. स्मशानाचं लाकडी गेट उघडून तो आत शिरला. तो त्या माणसाचा शोध घेत होता, पण तो कुठेही त्याला दिसला नाही. शेजारीच एक प्रेत जळत होतं. तो तिथे पोहोचला. एकटक त्या जळत्या लाकडांकडे तो पाहत होता. काय रे पोरा? पागुल बुवा, पागुल बुवा. काय रे पोरा? या ओळखीच्या आवाजाने तो पुन्हा एकदा दचकला. त्याने पाठी पाहिले आणि त्याच्या जीवात जीव आला. क्षणाचाही विलंब न करता राकेशने त्यांचे पाय धरले. घडलेल्या सगळ्या घटना एक एक करून त्यांना सांगितल्या. ते बाजूलाच असलेल्या पडक्या झोपडीत गेले. थोड्याच वेळात लाल कापडात काहीतरी गुंडाळून घेऊन ते बाहेर आले. सोबत हातातही काहीतरी होतं. तू घरात जायच्या अगोदर हे 4 खिळे तुझ्या घराच्या बाहेर, अगदी कुंपणाच्या गेटच्याही बाहेर ठेव आणि मगच घरात प्रवेश कर. रात्री 7 वाजता ह्या कापडातील एक वस्तू तू तुझ्या हॉलच्या मधोमध उघडून ठेव. त्यावर ह्या बाटलीतील पाणी शिंपड. ह्या वस्तूसमोर हात जोडून उभा राहा. जर या वस्तूने त्याची जागा बदलली तर मग कसलाही विचार न करता तू ही वस्तू घेऊन घराबाहेर पड. हे 4 खिळे तू तुझ्या बंगल्याच्या 4ही दिशेला ठोक आणि ही वस्तू एकदा बाहेरूनच घराभोवती एक प्रदक्षिणा घालून देवाचं नामस्मरण करून त्या वडाच्या मुळाजवळ कशाने तरी फोड. हे करणं खूप गरजेचं आहे, कारण मला वाटतं जर तसं असेल तर उद्या अमावास्या आहे आणि कोणाची तरी शक्ती उद्या चौपट होणार आहे. पण ह्या गोष्टींमुळे मात्र ती नियंत्रणात राहील. जर मी सांगितलं तसं घडलं तर मग पुन्हा माझ्याकडे ये. तोपर्यंत पोरा तुला सावधगिरी बाळगावी लागेल. पण ह्याने वेदू ठीक होईल ना? राकेशने काळजीपोटी विचारले. हो, बघू आपण. त्या माणसाच्या तोंडावर अजूनही गंभीरता दिसत होती. हे सगळं फार विचित्र होतं. तो सगळं साहित्य घेऊन घराजवळ आला. घराबाहेरच त्याने ते 4 खिळे ठेवले. तो घाबरला होता. त्याला सारखं असं वाटत होतं की कोणीतरी त्याला पाहत आहे, कोणीतरी त्यावर नजर ठेवून आहे. त्याने सगळीकडे पाहिलं, पण बंगल्याच्या आवारातील वडाच्या फांद्यांशिवाय अजून तिथे कोण असणार? पण तेच झाड त्याला सारखं सारखं घाबरवत होतं. त्याला येऊन जाऊन का कुणास ठाऊक
ते झाड एखाद्या मरायला आलेल्या पक्षाप्रमाणे तडफडतं आहे असाच भास होत होता. आता तो भास होता की खरंच तसं होत होतं हे मात्र त्याच्या कळण्याच्या पलीकडचं होतं. त्याने बंगल्याच्या गेटमधून बंगल्यात प्रवेश केला. आजूबाजूला जंगलाचा परिसर असला तरी पक्ष्यांचा जराही आवाज येत नव्हता. राकेशने बंगल्याची लाईट चालू केली. संध्याकाळचे 6:20 झाले होते. अजून 40 मिनिटे त्याला वाट बघायची होती. तो बाहेर हॉलमध्येच बसला होता. त्याच्या कानाजवळून कोणतरी फुंकर मारावी असा भास त्याला होत होता. कोणीतरी त्याच्या पाठीवर स्पर्श केला असा त्याला भास होई. तशी त्याच्या अंगातून एक शिरशिरी येई. कधी कधी त्याला हॉलमध्येच सावल्या चालत आहेत असा भास होई. तर कधी त्याला कोणीतरी हाक मारत आहे असा भास होई. तो सारखा देवाचा जप करत होता. तो हॉलमध्येच येरझाऱ्या घालत होता. भीती घालवण्यासाठी तो मोठमोठ्याने सगळ्या देवांची नावे घेत होता. वेदिका आता कुठे आहे, बेडरूममध्ये की कोणत्या दुसऱ्या खोलीत हेही त्याला माहीत नव्हतं. आणि भीतीपोटी त्याला हे जाणूनही घ्यायचं नव्हतं. आणि ती वेळ आली. त्याच्या घड्याळात 7 वाजले होते. राकेशचे हातपाय गार झाले होते. त्याला एकट्यालाच या गोष्टींशी लढायचं होतं. त्याचे हातपाय कापत होते. तरीही त्याने आपल्या शरीरातील सगळा धीर एकवटवला. त्याने बाहेर हॉलमध्ये ती वस्तू लाल फडक्यातून बाहेर काढली. तो एक नारळ होता, हळद कुंकू लावलेला. त्याने तो नारळ हॉलच्या मधोमध ठेवला. त्यावर बाटलीतील पाणी शिंपडलं. राकेशने हात जोडले. 5 मिनिटं झाली. काहीच झालं नाही. राकेश मनातल्या मनात खुश झाला. म्हणजे या घरावर भूतबाधा झाली नाही तर. वेदिकालाही कोणत्या भूताने झपाटलेले नाही. त्याच्या तोंडावर समाधान होते, आनंद होता. तो आपले हात खाली करणार तेवढ्यातच बंगल्याची लाईट चालू बंद व्हायला लागली. राकेशने पुन्हा हात जोडले. तो त्या नारळाकडे बघू लागला. तो नारळ जागेवरच थोडा हलत होता, जसं की भूकंपच होत आहे. राकेश नीट निरखून त्याच्याकडे बघू लागला. नारळ हळूहळू वळू लागला. त्याचं टोक म्हणजेच नारळाच्या शेंडीचा भाग तळघराच्या दिशेने फिरला. राकेश फार घाबरला होता. त्याला आता तो नारळ उचलायचा होता. पण तळघरातून कोणीतरी वर पायऱ्यांनी येण्याचा आवाज येऊ लागला. हळूहळू ती सावली हॉलमध्ये डोकावू लागली. ती पुढे पुढे सरकू लागली आणि शेवटी ती व्यक्ती बाहेर आली. ती दुसरी तिसरी कोणी नसून वेदिका होती. इतका वेळ ती तळघरातच होती. नारळ तिच्याच दिशेला वळला होता. म्हणजे खरंच तिच्यातच कोणत्या तरी आत्म्याने प्रवेश केला होता. ती त्या नारळाजवळ येऊन उभी राहिली. तिने तिची मान एका बाजूला झुकवली. लाल झालेले तिचे डोळे, विस्कटलेले केस, डोळ्याखाली काळी वर्तुळे, ती एकूणच फार भयानक दिसत होती. तिने त्या नारळाकडे पाहिले आणि त्यावर जोरात एक लाथ मारली. तो हॉलमधल्याच सोफ्यावर जाऊन पडला. तिने तिची नजर आता राकेशकडे वळवली. भेकडा, मी तुला सांगितलं होतं ना, मग तू त्या म्हाताऱ्याकडे का गेलास? मी तुला सगळं दिलं. प्रमोदला हे कधीच मान्य नव्हतं, तरी मी तुला माझं शरीर दिलं आणि तू मला इथून हाकलवायला निघालास. पचतावशील कुत्र्या. तिच्या बोलण्याने हादरलेला राकेश शुद्धीवर आला. काही कळायच्या आतच तिने एक जोरदार मुटका राकेशच्या थोबाडावर मारला. तो वार एवढ्या जोरात होता की राकेश 1-2 फूट पाठी जमिनीवर पडला. त्याच्या तोंडातून भळाभळा रक्त वाहू लागलं. या अनपेक्षित हल्ल्याने त्याच्या डोळ्यातूनही पाणी आलं. वेदिका हसतच त्याच्या जवळ आली.
राकेश जमिनीवरच सरकत सरकत पाठी झाला. वेदिका राकेशच्या छातीवर येऊन बसली. ती जोरजोरात हसू लागली. तिने राकेशचा गळा पकडला. ती तो जोरात दाबू लागली. तू चूक केलीस आणि तुला तुझ्या चुकीची शिक्षाही मिळणारच. ती जोरजोरात हसत होती. राकेशला त्याच्या गळ्यावर दोरीच्या फासाचा अनुभव येऊ लागला. आत्ता जर आशा सोडली तर सगळंच संपणार होतं. राकेशने होता नव्हता सगळा जोर लावून देवाचं नाव घेत वेदिकाला दूर केलं. तो पटकन त्या जागेवर उभा राहिला. सोफ्यावर पडलेला नारळ उचलून त्याने तो थेट बंगल्याबाहेर आणला. वेदिका बंगल्याच्या दाराजवळ आली. राकेश गेटच्या भिंतीपाशी लपला. ती जोरजोरात हसू लागली. तो बंगला तिच्या हसण्याच्या आवाजाने घुमू लागला. काही वेळातच ती आत निघून गेली. हीच वेळ होती. राकेशने बाहेरचे ते खिळे उचलले आणि बंगल्याच्या बाहेर एका एका कोपऱ्यात एक असे तो ठोकू लागला. तसं वेदिकाला आत काहीतरी जाणवू लागलं, पण तिला काय झालं हेच कळत नव्हतं. त्याने दुसरा खिळा ठोकला. तिथे वेदिकाला या गोष्टीचा त्रास होऊ लागला. ती चारही बाजूला शोध घेऊ लागली, पण बंगल्याच्या बाहेरचा हा खेळ तिच्या लक्षात येत नव्हता. राकेशने एक एक करून चारही खिळे बंगल्याच्या बाहेर चारही कोपऱ्यात ठोकले. वेदिका आतमध्ये जोरजोरात ओरडत होती. वेदनेने विव्हळत होती, पण राकेशकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता. त्याने हातात तो नारळ घेऊन बंगल्याभोवती एक प्रदक्षिणा घातली. तो त्या वडाच्या झाडाजवळ आला. ते झाड अजूनही तडफडतच होतं. झाडाच्या खाली जमिनीवर त्याच वडाच्या पानांचा पसारा पडला होता. राकेशने देवाचे नामस्मरण केलं आणि जवळच्याच दगडाने तो नारळ एकाच घावात फोडला. तोच बंगल्यातून एक जोरात किंकाळी बाहेर पडली. बागुलबुवा, बागुलबुवा. राकेशने देवाचे नामस्मरण केले आणि जवळच्याच दगडाने तो नारळ एकाच घावात फोडला. तोच बंगल्यातून एक जोरात किंकाळी बाहेर पडली. तो वेदिकाचाच आवाज होता. ती रडत होती, विव्हळत होती. गेटजवळ असलेल्या लाईटच्या प्रकाशात राकेशची नजर नारळातून खाली पडणाऱ्या पाण्याकडे गेली. काळ्या कुट्ट रंगाचे पाणी नारळातून बाहेर आले होते. नारळातील आतला भागही काळा कुजलेला होता. जणू त्या नारळाने घरातील वाईट शक्ती शोषून स्वतःत घेतली होती. त्या वडाची भयानक हालचाल, मग ती वाऱ्याने असो किंवा कोणत्या दुसऱ्या कारणाने होणारी असो, पण आता पूर्णपणे बंद झाली होती. नारळ फोडताच क्षणी सगळं काही एकाच क्षणात शांत झालं होतं. वेदिकाचा रडण्याचा आवाजही आता पूर्णपणे बंद झाला होता. सगळं काही शांत वाटत होतं, पण राकेशला अजूनही याची खात्री नव्हती. बंगल्यात आत जाऊन पाहावं का? राकेशने शेवटी सगळा धीर एकवटवला आणि तो बंगल्याच्या दारापाशी आला. त्याला कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येऊ लागला. राकेश नीट लक्ष देऊन ऐकू लागला. प्रतीक्षा आहे मला सूडाची, सूड घ्यायचा आहे मला, सूड. कोणीही मला अडवू शकत नाही. 2 भेकडांना आणि एका हरामी पोरीला संपवायचं आहे. तोपर्यंत ही लावण्या इथून कुठेच जाणारी नाही. राकेश फार घाबरला होता. इतकं सगळं करूनही तिच्यावर काहीच फरक पडला नाही. पण ती आहे कुठे? राकेश दारातूनच आतमध्ये तिला शोधू लागला. ये रे कुत्र्या, आत ये. तुला माझं शरीर हवं आहे ना? मग भेकडा बाहेरच का थांबलास? आत ये. राकेशची नजर वर आवाजाच्या दिशेने वळली. वेदिका वरच्या माळ्यावरून पायाच्या मदतीने उलटी लटकली होती. तिच्या नाकातून रक्त वाहत होतं. ती एखाद्या वटवाघळाप्रमाणे माळ्याच्या लाकडी धक्क्याला लटकली होती.
हे दृश्य पाहून राकेश दारातच चक्कर येऊन पडला. राकेशने डोळे उघडले. त्याचा जबडा अजूनही दुखत होता. गालावर हात ठेवून तो इकडे तिकडे पाहू लागला. तो बंगल्याच्या बाहेरच दारापाशी होता. सकाळ झाली होती. पक्ष्यांचा आता चिवचिवाट सुरू झाला. सारं काही प्रसन्न वातावरण होतं. पण दुसऱ्याच क्षणाला काल घडलेला प्रसंग त्याला आठवला. सगळं अजूनही टळलं नव्हतं याची त्याला जाणीव झाली. तो तिथून उठला तशी त्याची नजर वडाच्या झाडावर गेली. ते आज वेगळंच वाटत होतं. जणू त्या झाडाला कोणत्या तरी यातनांतून मुक्तीच मिळाली होती. त्याने तशीच स्मशानाची वाट धरली. तो स्मशानात पोहोचला. यावेळी तो माणूस ह्याला पहिल्याच क्षणात दिसला. राकेशने घडलेली सगळी गोष्ट त्याला सांगितली. यावर कायमचा तोडगा आजच काढू याची त्यांनी राकेशला हमी दिली. तिची ताकद आत्ता फार कमी झाली आहे. ती नियंत्रणात आहे याची त्यांनी राकेशला खात्री पटवून दिली. त्यांनी परत काही गोष्टी राकेशच्या हातात लाल फडक्यातून दिल्या आणि याचं काय करायचं, कसं करायचं याची नीट माहितीही दिली. तो तिथून परत बंगल्यापाशी आला. बंगल्याच्या पाठी उथळ विहीर होती. विहिरीत उतरायला पायऱ्या होत्या. पाणी तसं गढूळच होतं. पण या कामासाठी त्याला अंघोळ करणं गरजेचं होतं. त्याने तिथे अंघोळ केली. त्या माणसाने गुंडाळून दिलेलं लाल फडकं त्याने तिथे उघडलं. त्यातील तुळशीची माळ त्याने गळ्यात घातली. 3 वेगवेगळ्या आकाराच्या त्या छोट्या बाटल्याही होत्या. त्याने देवाचे स्मरण केले आणि सरळ बंगल्यात प्रवेश केला. थोडं घाबरतच त्याने चारही बाजूला पाहिले. वेदिकाचा तिथे काहीच पत्ता नव्हता. त्याने लाल फडक्यातील आकाराने थोडी मोठी असलेली बाटली हातात घेतली. त्याचे झाकण उघडले. त्यात मीठ होतं. राकेशने त्या मिठाने हॉलच्या मध्यभागी साधारण 4 माणसं उभी राहू शकतील असं वर्तुळ काढलं. पण त्या वर्तुळाचं तोंड तळघराच्या दिशेने उघडं होतं. म्हणजेच ते वर्तुळ पूर्ण बंद केलं नव्हतं. राकेशने दुसरी बाटली उघडली. त्यात गोमूत्र होतं. त्याने पहिल्या वर्तुळाच्या बाहेर गोमूत्राने दुसरं वर्तुळ काढलं. तेही तसंच तळघराच्या दिशेने उघडं होतं. राकेशने शेवटची बाटली उघडली. त्यात पवित्र गंगाजल होतं. त्या गंगाजलाने राकेशने त्या 2 वर्तुळांभोवती तिसरं वर्तुळ काढलं. तेही तसंच तळघराच्या दिशेने उघडं. त्याचवेळी त्या म्हाताऱ्या माणसाने घरात प्रवेश केला. त्याच्याजवळ खूप काही सामान होतं. सर्वप्रथम त्याने आपल्या हातातील केळीच्या पानातून आणलेला आणि स्मशानात ठेवलेला खराब झालेला नासलेला भात राकेशच्या हातात दिला व तो वर्तुळाच्या उघड्या भागातून आत ठेवायला सांगितला. नंतर 4 विटांच्या मदतीने त्या वर्तुळाच्या समोरच होम हवनाची तयारी केली. त्याने राकेशचा हात आपल्या हातात घेतला. तो त्या भातावर ठेवला. राकेशने काही विचारायच्या आतच त्यांनी एका चाकूने त्याचा तळहात कापला. दुपारची वेळ असल्याने भळाभळा रक्त वाहू लागले. ते त्या भातावर पडत होते. राकेशला वेदना होत होत्या, पण हे तो त्याच्या प्रेमासाठीच करत होता. थोड्या वेळाने राकेशच्या हातावर लाल फडका बांधला. राकेशचं काम झालं होतं. दोघेही घराबाहेर आले. आता त्यांच्याकडे वाट बघण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. 5 वाजले, 7 वाजले. शेवटी रात्री 9 वाजता त्यांना बंगल्यात थोडी हालचाल जाणवू लागली. वेदिका तळघरातून बाहेर आली. थोडीशी भ्रमिष्ट वाटत होती ती अचानक खाली पडली. परत उभी राहिली. तिला कसला तरी तीव्र वास येत होता. तिच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. तिने त्या वर्तुळात ठेवलेला तो भात पाहिला, पण आत प्रवेश करायला ती तयार नव्हती. खूप वेळाने तिने त्या वर्तुळात प्रवेश केला. तिने इथे तिथे एकदा पाहिले आणि हावरटाप्रमाणे तो रक्तमिश्रित भात ती खाऊ लागली. हे सगळं पाहून राकेशच्या डोळ्यातून पाणी आलं. तिची ही अवस्था राकेशला बघवत नव्हती, पण तिच्यासाठीच त्याने धीराने वागायचं होतं. तिला पाहताच त्या माणसाने राकेशला खुणेनेच आत जायला सांगितलं.
ती तो भात खाण्यात इतकी गुंग झाली होती की तिचं क्षणभरही राकेशकडे लक्ष गेलं नाही. राकेशने आपल्या हातातील बाटल्यांमधील पदार्थाने ती अपुरी वर्तुळे पटकन पूर्ण करून टाकली. वेदिका त्या माणसाच्या जाळ्यात आता पूर्णपणे फसली होती. तसा त्या माणसाने बंगल्यात प्रवेश केला. एव्हाना दोघा माणसांना पुरेल एवढा तो कुजलेला भात एकटीने खाऊन वेदिका आपल्या जागी उभी राहिली होती. त्या माणसाने यज्ञ चालू केला, पूजा चालू केली. जोरजोरात मंत्रोच्चाराने तो बंगला घुमत होता. वेदिकाला काहीच कळेनासं झालं. तिने तिथून बाहेर पडण्यासाठी वर्तुळावर पाय दिला आणि तिला प्रचंड वेदना झाल्या. ती रडू लागली, ओरडू लागली, विव्हळू लागली, दातावर दात चावू लागली. तिने दोन्ही कानांवर तिचे हात गच्च करून ठेवले, पण मंत्रोच्चारांचा तिला फार त्रास होत होता. जवळजवळ 1.5-2 तास झाले. पूजेच्या शेवटच्या मंत्राचा जप झाला. तशी तिने भळाभळा उलटी केली. पोटातून त्या कुजलेल्या भाताबरोबरच काळ्या रंगाचे दाट पाणी बाहेर पडले. ती फारच दमली होती, थकली होती. हे दोघेही तिच्याकडे एकटक पाहत होते. या पूजा हवनाचा काही फायदा झाला का? त्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि परत वेदिकाकडे नजर फिरवली. तिने हळूवार नजर वर केली आणि ती जोरजोरात हसू लागली. तिचे ते क्रूर हास्य थांबायचं नावच घेत नव्हतं. तिने समोरच पडलेल्या त्या घाणीत हात घातला आणि ते स्वतःच्या डोक्यावर फासले. थोडे त्या दोघांवरही फेकले आणि त्यातील उरलेले थोडे ती खाऊ लागली आणि जोरजोरात हसत म्हणाली, प्रतीक्षा आहे मला सूडाची. सूड घ्यायचा आहे मला, सूड. कोणीही मला अडवू शकत नाही. 2 भेकडांना आणि एका हरामी पोरीला संपवायचं आहे मला. तोपर्यंत ही लावण्या इथून कुठेच जाणारी नाही. पागुल बुवा, पागुल बुवा. तिच्या या क्रूर हास्याचा त्या माणसाला राग येत होता. त्याला याआधी अशा यज्ञात कधीच अपयश आले नव्हते आणि ती याच्यावर हसत होती. याने रागाने स्वतःजवळील बाटलीतून गंगाजल काढले. त्यातील काही थेंब त्याने तिच्यावर शिंपडले. ती ढोपरांवर बसली होती. ती वेदनेने पुन्हा ओरडू लागली, विव्हळू लागली, अरे म्हाताऱ्या, माझ्या नादी लागू नकोस, नाहीतर जीवानीशी जाशील. तू कधी मेलास हे तुझं तुलाही कळणार नाही. तिच्या डोक्यात राग होता, सूड घेण्याची आग होती. या माणसाने तिच्यावर यावेळी गोमूत्र शिंपडले. तिला वेदना होत होत्या, पण ती हार मानत नव्हती. ती छातीवर जोरजोरात मुटके मारू लागली. भेकडा, तुझ्यात इतकीच ताकद आहे, मार मला, मार. जर मी वाचले तर मात्र तू मरशील. त्याने पुन्हा तिच्यावर गंगाजल शिंपडले. तिला आता हे सहन होत नव्हते. तिने जमिनीवर जोरात स्वतःचे डोके आपटले. तो आवाज खूप मोठा होता. ती रक्ताच्या थारोळ्यात होती. तिच्या डोक्यातून आलेलं रक्त तिच्या चेहऱ्यावरून शरीरावर पडत होतं. ती पुन्हा हसायला लागली. एखादी व्यक्ती नशेत बोलावी तशी ती बोलू लागली, राकेश, मला मरू देऊ नकोस रे. हा कुत्रा माझा जीव घेईल. अजून एकदा जरी मी माझं डोकं या जमिनीवर आपटलं तर तुझी वेदिकाही मरेल आणि मीही. मला तुझा जीव घ्यायचा नाही. मला तुझ्या वेदिकालाही मारायचं नाही. मला फक्त सूड घ्यायचा आहे, माझ्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या त्या भेकडाचा आणि त्या हरामी मुलीचा. मग मी निघून जाईन कायमची. फक्त एकदा मला संधी दे. त्या माणसाने हातात गंगाजल घेतले होते. तो तिच्यावर शिंपडणार इतक्यात वेदिका त्याच्यावर ओरडली, ए म्हाताऱ्या. राकेशने त्या माणसाचा हात पकडला.
आणि त्याला तिथेच थांबवले. त्या माणसाने रागानेच राकेशकडे पाहिले. तो राकेशवर भडकला. मी तुझी इतकी मदत करत आहे आणि तू माझा हात पकडला. तू मला अडवलंस. काका, माझ्या वेदूचा प्रश्न आहे. ती बघा समोर, रक्तात माखली आहे ती. राकेशने त्यांना शांत केलं. हे बघ, पण तुझ्यावर आम्ही विश्वास कसा ठेवायचा? आणि तू सूडाची भाषा करतेस, तर तू कोणाचा सूड घेणार आहेस आणि का? राकेशने वेदिकातील त्या शक्तीला रडक्या स्वरात विचारले. तुला ऐकायचं आहे सत्य? तर ऐक. 1.5-2 वर्षापूर्वी मी म्हणजे लावण्या आणि प्रमोद, आम्ही दोघे लग्न करून इथे याच घरात आलो होतो. सगळं काही नीट चाललं होतं. पण या घराचा तो मालक सुरेश, त्याने आमचा सुखाचा संसार मोडला, आमच्या आयुष्याची माती केली. आणि या गोष्टीला त्याची बहीण आणि तिचा यार त्यांनी साथ केली. त्या सुरेशची माझ्यावर वाईट नजर होती. एक दिवस माझा नवरा प्रमोद घरी नसताना तो घराच्या डुप्लिकेट चावीने आत शिरला. मी घरात एकटीच आहे याचा त्याने फायदा घेतला. त्याने मला बांधलं. दर दिवशी वारंवार माझे तो लचके तोडत होता. त्याने मला वरच्या बाथरूममध्ये बांधून ठेवले होते. 8 दिवसांनी प्रमोद घरी आला. त्याच्यावर या हराम्याने पाठून वार केला. प्रमोद बेशुद्ध झाला. त्याला खालच्या तळघरात त्याने डांबले. नंतर मला तळघराच्या दाराजवळ बाहेरच बांधले. प्रमोद माझ्याशी बोलू शकत होता, पण आम्ही एकमेकांना पाहू शकत नव्हतो. अजून 4-5 दिवस त्याने तळघराच्या दारातच माझ्यावर अत्याचार केले. आणि हे सगळं आतून प्रमोद फक्त ऐकू शकत होता. एक दिवस सुरेशची बहीण बंगल्यात आली. तिला हा सर्व प्रकार कळला. तिने सुरुवातीला सुरेशच्या कानाखाली लगावली, पण आम्हाला जिवंत सोडले तर ते यात गुंतणार होते. सुरेशने बहिणीची समजूत काढली आणि पुन्हा तो प्रकार सुरूच ठेवला. एके दिवशी मी तिथून स्वतःची सुटका केली. मी बंगल्याबाहेर पडली. माझ्या अंगावर कपडेही नव्हते. मी गेट बाहेर पडणार इतक्यात सुरेशची बहीण आली. तिने माझ्या कानाखाली मारली. माझ्या अंगात ताकद नव्हती. मी काहीच विरोध करू शकत नव्हते. सुरेशने मला त्या समोरच्या वडाच्या झाडाला बांधले आणि माझ्या शरीरावर जागोजागी चाबकाचे फटके मारले. शेवटी त्याने माझा त्या चाबकाने गळा आवळून जीव घेतला. मी तिथेच वडाला बांधलेल्या अवस्थेतच तडफडून मेली. सुरेशच्या बहिणीने तिच्या याराला बोलावून माझी विल्हेवाट लावली. मी फार वाट पाहिली, पण मला आता कळून चुकलं, माझ्या खुनाचा सूड मलाच घ्यावा लागणार. बऱ्याच दिवसांनी कोणी इथे राहायला आलं. माझ्यासाठी ही चांगलीच संधी होती आणि मी वेदिकाच्या शरीरात प्रवेश केला. तिची ही संपूर्ण गोष्ट काळजाचा ठोका चुकवणारी होती, पण तरीही तिच्यावर विश्वास कसं काय ठेवणार हा विचार होताच. इतक्यात तो माणूस म्हणाला, खोटं बोलते आहे, खोटं बोलते आहे ही. ए म्हाताऱ्या, माझ्याकडे पुरावे आहेत. मी हे सिद्ध करू शकते. तळघराचा दरवाजा उघडा. माझा प्रमोद अजूनही तिथेच असेल. तो माझी वाट बघत आहे तिथेच. अजूनही तो रोज रात्री माझ्याशी गप्पा मारतो. ती दुःखी आवाजात म्हणाली. काय? राकेशच्या अंगावर एक शहारी आली. ते दोघेही लगेच तळघराकडे गेले. तिथे खूप कुजलेला वास येत होता. तळघराचे टाळं त्यांनी दगडाने तोडून उघडलं. आतमध्ये दाराजवळच एक सांगाडा होता. शरीर कधीच कुजून नष्ट झालं होतं. शिल्लक होती ती फक्त त्याची हाडे. तिथे तीव्र वास येत होता. ते तिथून लगेच बाहेर आले. मला फक्त उद्याचा एक दिवस द्या. मी वेदिकाच्या शरीरातून कायमची निघून जाईन. विश्वास ठेव. ती रडक्या आवाजात बोलत होती. नाही राकेश, नको, असं करू नकोस. या आत्म्यांचा काही भरवसा नाही. त्या माणसाने राकेशला या गोष्टीला विरोध केला, पण राकेशला फक्त त्याची वेदिका हवी होती. त्याने ते वर्तुळ स्वतःच्या हाताने मिटवले. वेदिका आता मोकळी झाली होती.
ती त्या वर्तुळातून बाहेर आली. ती त्या माणसाकडे बघून हसली. ती त्याच्या जवळ गेली. तिने त्याचा एक हात पकडला आणि स्वतःची मान वाकडी करून ती त्याच्याकडे एकटक बघू लागली. त्यांनी तिचा हात झटकला. त्या माणसाला हे पटतच नव्हतं. तो रागाने सर्व सामान एका गाठोड्यात घालून तिथून निघून गेला. अहो गाठोड्यावाले बाबा. राकेशने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला खरा, पण ते तिथून निघून गेले. ते निघाले, पण सोबत एक नवी ओळख, एक नवं नाव घेऊन, गाठोड्यावाले बाबा. त्यांच्या जीवनातील हा सर्वात महत्त्वाचा क्षण होता. त्यांना त्यांची ही पहिलीच मोठी लढाई अर्धवट सोडावी लागली होती, पण यातूनच ते पुढे बरंच काही शिकणार होते. वेदिका लटपटत राकेश जवळ आली. ती हसतच म्हणाली, आता मी शहाणी मुलगी आहे ना. तूही शहाण्या मुलासारखा आता बाहेर जाऊन घराला ठोकलेले सगळे खिळे काढून टाक. पागुल बुवा, पागुल बुवा. वेदिका हसत होती, कारण आता सूड घेण्याची वेळ आली होती. तिच्यावर विश्वास ठेवणं हाच एक मार्ग राकेशकडे होता, आणि त्याने तेच केलं. बंगल्याला ठोकलेले सगळे खिळे त्याने एक एक करून काढून टाकले. तसा वेदिकाने दोन्ही हात वर ताणून आळस दिला. आता कसं बरं वाटतंय. तिने मानेला एक झटका देत राकेशला म्हणाली, जा वर बेडरूममध्ये जाऊन झोप जा. मला कामं आहेत. आणि हो, मी आज रात्री तळघरातच झोपेन, माझ्या प्रमोद शेजारी. राकेशला त्या कुजलेल्या माणसाच्या सापड्यांची आठवण झाली, पण तो काहीही करू शकत नव्हता. तो सरळ वर बेडरूममध्ये गेला. वेदिका त्याच्याकडे तो वर जाईपर्यंत पाहत राहिली. तो वर गेल्यावर ती गाणं गुणगुणत त्या हवनाजवळ आली. तिने ते सामान पायानेच बाहेर फेकून दिले. हातात लांब दांड्याच्या झाडूने ती वर्तुळे साफ करू लागली. सगळं साफ करेपर्यंत आता रात्र झाली होती. ती हळूहळू तळघरात गेली. तिथे तिने प्रमोदचा सांगाडा पाहिला. तिने कित्येक वर्षाने आज पहिल्यांदा त्याला पाहिलं होतं. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. ती त्याला जाऊन बिलगली. आजूबाजूने काही उंदीर सळसळत पळत होते. वेदिका तशीच डोळे उघडे ठेवून त्या सांगाड्याच्या मिठीत पडली. सकाळीच वेदिकाच्या बोलण्याच्या आवाजाने राकेश उठला. बेडरूम बाहेर येऊन त्याने खाली हॉलमध्ये डोकावले. ती अंघोळ वगैरे उरकून छान नटून कोणाशी तरी फोनवर बोलत होती. तिचं बोलणं संपलं तसं तिने राकेशला पाहिलं आणि म्हणाली, मी सुरेशला फोन करून इथे बोलावलं आहे रूमविषयी बोलण्यासाठी. त्याला हेही सांगितलं आहे की तुला न सांगता मी आपलं या खोलीचं ॲग्रीमेंट अजून 6 महिन्यांसाठी वाढवणार आहे. त्याशिवाय मी आता घरी एकटीच आहे हेही मी त्याला सांगितलं आहे. तो घराचं भाडं घेण्यासाठी येणार आहे. वेदिका जोरजोरात हसू लागली. राकेश तुलाच सांगते, तुमच्या बॅगा तयार ठेव. काम होईपर्यंत तू बेडच्या बाहेर पडायचं नाही. एकदा की काम झालं मग या वेदिकाला घेऊन कायमचे इथून निघून जायचं. सुरेशने वेदिकाला दुपारी 12:30ची वेळ दिली होती. तसा तो वेळेत बंगल्याजवळ पोहोचला. बंगल्याच्या आवारात येताच ते वडाचं झाड त्याला दिसलं. त्या घटना त्याला आठवू लागल्या. डोक्यावरचा घाम पुसत त्याने घराची बेल केली. वेदिकाने झटकन दरवाजा उघडला. समोर त्या खुन्याला पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पण तिने स्वतःच्या रागावर नियंत्रण मिळवले
सुरेशला तिने आत बोलावले. स्वयंपाकघरातून ती काहीतरी झाकून घेऊन आली. सोबत स्टीलच्या ग्लासातही काही झाकून तिने आणलं होतं. तिने खोलीविषयी बोलायला सुरुवात केली. बोलताना तिने तिच्या साडीचा पदर मुद्दामून खाली पाडला. तसा सुरेशच्या मनातील राक्षस जागा झाला. घरात कोणी नाही याचा फायदा त्याला घ्यायचा होता. त्याने सरळ वेदिकाचा हात पकडला. तसे तिचे डोळे मोठे झाले. तिला त्या सगळ्या घटना एका क्षणात आठवू लागल्या. ती त्याच्या सरळ जवळ जाऊन बसली. तिने त्याच्या गालावरून हात फिरवला. मी तुला हवं ते सगळं देईन, पण आधी हे सरबत तर पी. त्याने लगेचच ग्लास उचललं. असं नाही, डोळे बंद करून. पाखरू आपल्या जाळ्यात सापडला आहे या आनंदात त्याने त्याचे डोळे बंद केले. तिने ग्लासवरचं झाकण काढलं. ग्लास रक्ताने भरलं होतं. ते रक्त कोणाचं होतं हे मात्र कोडच होतं. तिने त्याला हळूहळू ते पाजलं. उग्र वासामुळे त्याने ते थोडंच पिलं. नाही आवडलं का? मग ही बिस्किटं घ्या, पण डोळे बंदच हां. तिने ताटावरचं झाकण उचललं. त्यात मेलेले उंदीर होते. त्यातील एक तिने त्याच्या तोंडात कोंबला. तसे सुरेशने त्याचे डोळे उघडले. वेदिका जोरजोरात हसत होती. सुरेशने ताटात पाहिले. तो घाबरला. वेदिकाने जवळच असलेलं रक्ताने भरलेलं ग्लास सुरेशच्या तोंडात ओतलं. तो तडफड करू लागला. ती सुरेशजवळ येऊन बसली. उजव्या हाताने तिने सुरेशचे केस घट्ट पकडले, तर डावा हात सरळ त्याच्या तोंडात घातला. त्याला काही कळायच्या आतच तिने त्याचा जबडा त्याच्या चेहऱ्यापासून वेगळा केला. त्याचा जागीच मृत्यू झाला. तशी वेदिकाही खाली कोसळली. हे सगळं राकेश वरून हळूच पाहत होता. तो लगेच खाली उतरला. काही वेळातच त्याने वेदिकाला तिथून उचलून तिला बंगल्याबाहेर आणून ठेवले. एका हातात त्याने सगळं सामान फरफटत आणलं होतं. सर्व खेळ आता संपला होता. वेदिका आणि राकेशची यातून सुखरूप सुटका झाली होती. पण सूड तो पूर्ण झाला होता का? काही दिवस गेले. काही दिवसांनी सुरेशच्या शोधात त्याची बहीण बंगल्यात येऊन पोहोचली. दरवाजा उघडाच होता. तिने दारातून आत प्रवेश करताच तिला समोरच मृत अवस्थेत पडलेला सुरेश दिसला. जमिनीवर त्याचा जबडा पडला होता. ती जोरजोरात रडू लागली, ओरडू लागली. अचानक बंगल्याचा दरवाजा धाडकन बंद झाला. तिने पाठी पाहिले. ती घाबरली. कोण कोण आहे तिथे? अचानक एक काळी सावली भिंतीवरून सरकत जाताना तिला दिसली. तिचे आता हातपाय कापू लागले. तिने इकडे तिकडे पाहिले. तिला हसण्याचा आवाज येऊ लागला. तिला भास होऊ लागले. कोणीतरी तिला पाहत आहे. तिचं लक्ष नकळत तळघराच्या दिशेने गेलं. एक तरुणी तळघरात जाणाऱ्या भिंती आडून तिला बघत होती. ती घाबरली, जोरात किंचाळली. भावाला तिथेच त्याच अवस्थेत सोडून ती पळाली. ती वर बेडरूमच्या दिशेने धावली. बेडरूमचा दरवाजा तिने आतून घट्ट बंद केला. ती बेडरूममधील खिडकीकडे आली. ती धापा टाकत होती, पण तिथूनही बाहेर पडण्याचा काहीच मार्ग तिला दिसत नव्हता. खिडक्यांना बाहेरून ग्रिल लावले होते. ती आता सापळ्यात अडकली होती. ती मदतीसाठी खिडकीतून ओरडत होती आणि तिच्या पाठी त्या तरुणीची आत्मा, जिला एखाद्या धुराप्रमाणे काळी छटा होती, ती समोर उभी राहिली होती. पागुल बुआ, पागुल बुआ.
सुरेशच्या बहिणीला तिच्या पाठी कोणीतरी उभं आहे याचा भास झाला. तिने पटकन पाठी वळून पाहिले. पाठी कोणीच नव्हतं. थोडा वेळ सगळं काही शांत झालं होतं. सुरेशची बहीण रडत होती. तिचे कपडे घामाने भिजले होते. इतक्यात तिच्या कानावर पायऱ्यांचा आवाज येऊ लागला. कोणीतरी पायऱ्या चढत वर येत होतं. आवाज हळूहळू जोरात येऊ लागला. कोणीतरी त्या बेडरूमच्या दिशेने येत होतं. हिने दरवाजाला आपले कान लावले. नक्की काय चाललं आहे तिला काहीच कळत नव्हतं. पुन्हा एकदा सगळं काही शांत झालं. दरवाजावर अचानक झालेल्या त्या आवाजाने ती काहीशी लांब उडवली गेली. ती भीतीने कापत होती. तिचे हृदयाचे ठोके आता वाढले होते. ती जोरजोरात श्वास घेऊ लागली. देवाचा धावा करू लागली. पण केलेल्या पापाची तिला शिक्षाही भोगायचीच होती. पुन्हा एकदा डोकं सुन्न करणारी ती शांतता. पुढे काय होणार याचा सुरेशच्या बहिणीला काहीच अंदाज नव्हता. वारंवार तिला तिच्या भावाचा तो बिना जबड्याचा चेहरा नजरेसमोर दिसत होता. कपाळावरून गालावरून खाली पडणारा घामाचा थेंब तिला कोणाच्या तरी स्पर्शाची जाणीव करून देत होता. तशी ती दचकत असे. कोणीतरी हुंदके देत रडत होतं. आणि हा आवाज यावेळी बेडरूमच्या बाहेरून नाही तर बेडरूमच्या आतूनच येत होता. सुरेशची बहीण धडपडत तिथून उठली. ती पलंगाच्या एका कोपऱ्यात जाऊन बसली. पण रडण्याचा आवाज काही थांबत नव्हता. तो बेडरूम मधल्या बाथरूम मधून येत होता. तिला लावण्याची आठवण झाली. तिचा सुरुवातीला याच बाथरूम मध्ये बांधून छळ केला होता. तशी भीतीची एक लहर तिच्या अंगातून आली. घामाने ओल्या झालेल्या टी शर्टमुळे तिच्या अंगावर शहारे आले. अंगावर काटे उभे राहिले. बाथरूम मध्ये जाण्यात काहीच अर्थ नव्हता. म्हणून ती पलंगावरून उठून धावत दरवाजाच्या दिशेने गेली. तिने दरवाजा एका हाताने उघडण्याचा प्रयत्न केला पण तो उघडत नव्हता. तिने दोन्ही हाताने तो उघडण्याचा प्रयत्न केला पण अजूनही काहीच उपयोग होत नव्हता. दरवाजा बाहेरून कोणीतरी बंद केला होता. परत रडण्याचा आवाज येऊ लागला. पूर्ण धीर एकवटवून ती बाथरूम मध्ये गेली आणि समोरचं दृश्य बघून थरथरायलाच लागली. समोर टब मध्ये एक तरुणी विवस्त्र अवस्थेत दोन्ही हातांची दोन्ही पायांना घडी घालून बसली होती. तिची नजर खाली होती. केस समोरच्या दिशेने सोडलेले होते म्हणून तिचा चेहरा मात्र हिला दिसत नव्हता. त्या तरुणीने वर सुरेशच्या बहिणीकडे पाहिले आणि स्वतःच्या चेहऱ्यावरचे केस पाठी केले. सुरेशची बहीण जोरात किंचाळली कारण ती लावण्या होती. डोळे पांढरे, नाकातून रक्त येत होतं. तिने तिचं तोंड 3 पट मोठं उघडलं. तिच्या तोंडून कर्णकर्कश आवाज किंकाळी बाहेर पडली. सुरेशची बहीणही जोरात ओरडली. रडत पुन्हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागली पण काहीच सार्थ होत नव्हतं. म्हणून ती परत पलंगावर जाऊन पलंगावरचीच एक चादर डोक्यावर ओढून एका कोपऱ्यात बसली. तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले होते. ती थरथरत होती. पलंगाखालून कसला तरी आवाज येऊ लागला. कोणीतरी पलंगाखाली होतं पण हिने मात्र त्याकडे लक्ष दिलं नाही. तिने तिचे डोळे अजूनही घट्ट मिटले होते. पलंगाखालचा आवाज शांत झाला म्हणून तिने पांघरुणातच आपले डोळे उघडले. तिच्या चेहऱ्याला लागूनच समोर लावण्याचा चेहरा होता. तीही त्याच पांघरुणात होती. भीती वाटते? लावण्या हसत म्हणाली.
हिने डोक्यावरचं पांघरूण बाजूला झटकलं. रडतच तिने बेडरूमच्या कोपऱ्यात पाहिलं. तिथे वर कोपऱ्यात छताला लावण्या एखाद्या पालीप्रमाणे चिकटलेली होती. सुरेशच्या बहिणीला भीतीचा झटकाच आला. आकडी यावी तशी ती पलंगावरच ताठ झाली. पण ती हे सगळं पाहत होती. तिचे पाय कोणत्या तरी अदृश्य शक्तीने अचानकच ओढले. ती दरवाजा तोडून फरफटत आधी जिन्यावरून आणि मग हॉलमधून खाली तळघरात येऊन पोहोचली. पुन्हा एकदा सगळं काही शांत झालं. 5-10 मिनिटांनी सुरेशची बहीण जागेवरच उठून उभी राहिली. ती आता भ्रमिष्ठासारखी वाटत होती. तळघरात जुनी लाकडी खुर्ची होती. तिने ती उचलली. तिने ती जोरात तळघराच्या भिंतीवर आपटली. तिचे तुकडे तुकडे झाले. त्या लाकडाचे तीक्ष्ण तुकडे तिने दोन्ही हातात एक एक असे उचलले. काही कळायच्या आतच तिने ते स्वतःच्या हाताने स्वतःच्याच डोळ्यात खुपसले. तिच्या किंचाळण्याने पूर्ण बंगला हादरून गेला होता. ते लाकडाचे तुकडे तिने खेचून बाहेर काढले. तिच्या शरीराच्या वेदना ती तोंडातून व्यक्त करत होती. तिने स्वतःच्या जबड्यात डावा हात घातला. दुसऱ्या हाताने स्वतःचं डोकं पकडलं. तिच्या डोळ्यांतून एव्हाना भसाभसा रक्त वाहत होतं आणि तिने एकदा जोर लावला. तिने स्वतःचा जबडा खेचून बाहेर काढला होता. ती त्याच क्षणी खाली कोसळली. काही वेळातच सुरेशच्या बहिणीच्या त्या बॉयफ्रेंडला एक मेसेज आला. मी माझ्या बंगल्यावर आहे, पटकन मला न्यायला घरी ये. तो नंबर सुरेशच्या बहिणीचा होता. रात्र खूप झाली होती. तो तीच गाडी घेऊन आला होता. सुरेशची बहीण पुन्हा आपल्या पायांवर उभी राहिली. सुरेशच्या बहिणीने काळा गॉगल घातला होता. चेहऱ्यावर एक कपडा गुंडाळला होता. ती काहीही न बोलता त्याच्या गाडीत जाऊन बसली. खुणेनेच कुठे जायचं आहे हे तिने त्याला सांगितले. तशी त्यांची गाडी त्याच पुलाच्या दिशेने निघाली. तिने हळूच डोळ्यावरचा गॉगल काढला, पण त्याचे मात्र तिच्याकडे लक्ष गेले नाही. तिने तिच्या चेहऱ्यावरचा फडका काढला. यावेळी मात्र त्याची नजर तिच्याकडे वळली. तो घाबरला. तो जोरात ओरडला. इतक्यात त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. गाडी त्या पुलावर जायच्या ऐवजी त्या पुलाच्या भिंतीवर जाऊन आदळली आणि त्याचाही तिथेच जागीच मृत्यू झाला. लावण्याची सुडाची प्रतीक्षा आता संपली होती. 2-3 दिवसांनी पेपरमध्ये बातम्या छापून आल्या. सुरेशच्या बहिणीचे आणि एका माणसाचे अनैतिक संबंध होते. याला सुरेशचा विरोध होता आणि म्हणूनच त्या माणसाने आधी सुरेशचा निर्घुण खून केला. ते पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीला म्हणजेच त्याच्या प्रेमाचाही त्याने तसाच काटा काढला आणि ते प्रेत घेऊन गाडीने जात असताना त्याचा अपघातात मृत्यू झाला. बातम्या या अशाच असतात, पण खरं काय ते फक्त आपल्यालाच माहीत आहे. त्याच्या मोबाईलमधला मेसेजही आता मिटला होता. राकेश आणि वेदिका तिथे राहायला आलेले सगळे पुरावेही आता मिटून गेले होते आणि लावण्याची सुडाची प्रतीक्षा तीही संपली होती. पागुल बुवा.